तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या मराठी कॉलेजमध्ये. आज आपण काही HTML चे टॅग पाहणार आहोत. म्हणजे इमेज टॅग, डिव टॅग, बॉडी टॅग, हेडिंग टॅग हे काय असतं हे तुम्हाला आज मी संपूर्ण HTML म्हणजे बेसिक HTML एक्सप्लेन करून सांगणार आहे. आणि त्याच्यापासून आपण लास्ट एक मिनी प्रोजेक्ट सुद्धा बनवायचा आहे. ते कारण तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा चालतं. चला तर करूया सुरुवात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे आपल्या क्रोमला जाऊन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे कोड चिप म्हणून सर्च करायचं आहे. कोड चिप म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला आपल्याला असा पेज दिसेल, म्हणजे नाही का होम पेज दिसेल. इथं तुम्हाला HTML इंडेक्स म्हणजे नाही का, ही इंडेक्स म्हणजे काय आहे माहिती आहे का, ही तुमच्या फाईलचं नाव आहे. आणि डॉट HTML म्हणजे डॉट म्हणजे काय, ते एक्सटेन्शन आहे. ह्याच्यानंतर तुम्ही आपल्या समजा एकच मिनिट, जे तुम्ही सर्च करणार आहे का नाही, आता तुम्हाला HTML चा कोड लिहायचा आहे तर तुम्ही इथं चालत नाही, पेज देऊन तुम्ही वन टाकता चालतो. फक्त आपलं सिंपल तुमच्यासाठी बाहेर आहे. चला तर करूया सुरुवात. कोड समजून सर्वात पहिल्यांदा तुम्हाला HTML मध्ये आपण सुरुवातीला लिहितो HTML टॅग लिहायचा असतो. ह्याला म्हणतात टॅग. HTML ह्याला टॅग म्हणतात. टॅग जे ब्रॅकेटच्या आत लिहिले का नाही ते नाव आहे टॅगचं. असा टॅग ओपन करायचा असतो आणि ह्याच्यामध्ये आपण जे लिहू का नाही इथं, म्हणजे आता तुम्ही कुठं इथं लिहा, आपण लिहिले हॅलो HTML. आता तुम्ही इथं लिहिले, ह्या व्हाईट पेज मध्ये ते रन होणार. चला तुम्हाला दाखवतो, झालं का, असं रन होणार. त्यामुळे आहे ना, तुम्ही आपलं पहिल्यापासूनच आहे ना चांगलं शिकायचं. मग चांगलं शिकलं का नाही पुढं अडचण येत नाही. कळलं का? एकच मिनिट हा. आत्ताच चांगलं शिकायचं म्हणजे पुढे अडचण येत नाही. हा, आता करूया सुरुवात. जे तुम्ही इथं लिहिल ते इथं टॅग होणार. ही टेक्स्ट आहे. ही टेक्स्ट आपण हॅलो ज्यावर लिहिलं, तुम्ही काय पण लिहू शकता ह्याच्या जागेवर. हॅलो ज्या आता HTML लिहिलं, आता आपण हॅलो काय माय नेम इज काय कार्तिक असू दे, कार्तिक इथं तेच येणार, माय नेम इज कार्तिक असं येणार. हे आपण फक्त साध्या टॅग मध्ये लिहितो. आता हे आपण HTML आणि खाली हा टॅग क्लोज करायचा. क्लोज म्हणजे काय, तर स्लॅश देऊन क्लोज HTML ह्याला क्लोजिंग म्हणतात. हे स्लॅश आहे ना, हा स्लॅश देऊन टाईप त्याचं टॅगचं नाव लिहायचं, तो क्लोज होतो. 2 नंबरला आपला हे ह्याच्याच मध्ये आपण ओपन करतो हेड टॅग. हे तुमचं हेडिंग आहे. हेडिंग आता बघा, हेडिंग मध्ये आपण काय पण लिहू. समजा एखादा लॉगिंग पेज बनवायचं आहे, त्या लॉगिंग पेजचं हेडिंग लॉगिंग. हेडिंग हे काय पण देऊ शकता तुम्ही. ह्याच्यात हेडिंग देऊ शकता. ह्याच्यात आपण मेन म्हणजे नाही का, एखादी आता हे CSS ची फाईल लिंक करायची आपल्याला. म्हणजे आता ही आपण वेबसाईट ओपन केली, त्यामुळे हे आहे. आपण जेव्हा VS कोड वरती करेन का नाही, तेव्हा ती आपल्याला लिंक करायला लागते. मग त्या लिंक करण्यासाठी आपल्याला काय कोड आहे माहिती आहे का, लिंक म्हणजे नाही का, लिंक करायची HREF. आणि आता ही लिंक करायची स्टाईल म्हणजे STY style.css. आणि इथं आपल्याला काय द्यायचं माहिती आहे का, रिलेशन डॉट स्टाईल सेट STY स्टाईल सेट.
आता ही लिंक जेव्हा तुम्ही असं लिहिल का नाही style.cs हे नाही का लिंक HRP स्टाईल, तेव्हा ही ह्याला लिंक होती. मग आपण ह्याच्यात समजा आता ही लिहिलंय, मग आता इथं इथं कोणता टॅग ओपन केलाय आपण, हेड टॅग. मग हेड टॅगला जेव्हा आपण कलर दिला का नाही, समजा ह्याला आपण रेड कलर दिला. आता बघा रेड कलर कसा देतो, ही CSS आहे, हेड डॉट हेड असं टाईप करायचं आणि ह्याला आपण कलर द्यायचा, कलर कोणता देऊ, रेड देऊ. आता इथं रेड आलं नाही, कलर कसं काय आलं नाही काय माहित. आपण इथे देऊ BG कलर देऊ टाकून डायरेक्ट BG डायरेक्ट, नाही तर बॅकग्राऊंड कलर नावाचं टॅग आहे. आपण डायरेक्ट हे टॅग लिहून टाकू, बॅकग्राऊंड कलर रेड. आता इथे येत नाही, पण आपण बघू काय होतं इथे. हेड, हा आपण इथं टाईपच काय केलं नाही ना, त्यामुळे ते ये नाही. चला तर इथं टाईप करून बघू. इथं पाहिल्यागतच करू, माय नेम इज HTML करू, HTML. आता इथे HTML आले, माय नेम इज HTML. ह्याला CSS लागू होत नाही, पण आपण डायरेक्ट आहे ना हे काढून बघूया होते का. तरी होत नाही, काय प्रॉब्लेम येतो. हेड BG कलर रेड घ्या नाही काय हा. चला तर असू द्या, आपण हळूहळू एक एक टॅग शिकू, मग CSS कडे जाऊ, कारण CSS लगेच नको घ्यायला. HTML असा टॅग, हेड टॅग मध्ये तुम्ही टायटल घेऊ शकता, TIT टायटल ह्याच्या आत घ्यायचं आपल्याला, हेड टॅगच्या आत. हा हेड टॅग आहे, ह्या हेड टॅगच्या आत आपण टायटल घेऊ शकतो. हे टायटल तुम्ही नाही का, तुमची ही वेबसाईट आहे, हिथं टायटल दिसतं का नाही, ते तिथं हे इथं दिसतं. आता हे इथं दिसणार ना, जेव्हा आपण आहे का नाही ह्याच्यात करून का ना, काय त्याला म्हणतात VS कोड मध्ये, तेव्हा परफेक्ट दिसणार. आता हे आपलं VS कोड चालत नाही, मग आपण ते प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर 100% करूया. चला तर टायटल मध्ये आपण काय करायचं आता माहिती का, टायटल मध्ये आपण टायटल टाकू, एखादच तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचा आहे, मग पॅरेग्राफचं टायटल काय टाकायचं. आता आपण समजा आपण काय करतोय, HTML ट्युटोरियल. आता हे तुमचं इथं दिसणारच नाही HTML ट्युटोरियल, कारण हे इथं येतं, पण हे आता आपल्या इथं येणार नाही. इथं सांगतंय डेव्हलपर, म्हणजे नाही का हे आपलं सिम्पल पेज शिकायसाठी आहे, ती का होणार नाही. पण ह्याच्यानंतर हे झालं का नाही, जेव्हा हेड क्लोज टॅग करून का नाही आपण, हे आता हे एवढं झालं. मेन असतो आपला बॉडी टॅग हा आपला हेडच्या खाली ओपन करायचा असतो कधी पण. बॉडी ह्याच्यामध्ये आपण काही पण लिहू शकतो, काही पण म्हणजे बघा तुम्हाला सांगतो. आता बॉडी टॅग मध्ये तुम्ही सेम तसंच लिहू शकता, हॅलो HTML, आलं का, हॅलो HTML काही लिहू शकता. आता आणि मेन टॅग असतो ते, आता तुम्हाला H1 टॅग नाही का, H1 हेडिंग टॅगचं शिकवतो. H1 हा सगळ्यात मोठा असतो, H2 हा सगळ्यात H1 पेक्षा लहान असतो, H3 त्याच्यापेक्षा लहान, H4 त्याच्यापेक्षा लहान, X5 त्याच्यापेक्षा लहान, X6 सर्वात लहान. मग चला तर आपण इथं टॅग हे करून बघू, H1 H2 ओके. H1 टॅग हॅलो HTML.
असा सेम हेच कॉपी करायचं, जास्त वेळ घालवायचा नाही. कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही, कंट्रोल व्ही. तर इथे H1 आहे, H2, H3, H4, H3, H3, H5, H6. सेम असंच ह्या साईडला क्लोज पण करायचं आपल्याला टॅग. H2, H3, H4, H5, H6. आता हे आपण इथे हॅलो केलेलं आहे, हे साईडला आउटपुट. आता हे इथं आपण टाईप केलेलं आहे का नाही, आता ह्या साईडला आउटपुट बघायचं. बघा H1 आहे तो सर्वात मोठा आहे. बघा हा H1, हा इथं H1, हा H2, हा H2 आहे, हा इथं H2 सर्वात म्हणजे मोठ्यापेक्षा H1 पेक्षा थोडा लहान. H3, H4, H5 असा लहान 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 लहान. आपण जसं हेडिंग टाकायचं आहे ना आपल्याला, तसं ते आपण टाईप करणार आहोत तिथं. एकदम सिंपल आहे हे, सिंपल. जर समजा तुम्हाला हे टेक्स्ट सेंटरला घ्यायचं असतं, ह्या साईडला सेंटरला, तर तुम्हाला फक्त इथं आहे ना बॉडी टॅगच्या खाली तुम्हाला सेंटर नावाचा टॅग ओपन करायचा. सेंटर म्हणजे काय, सेंटर. आणि हे क्लोज झालंय का नाही, आता हे इथं आपण कंट्रोल कॉपी करू आणि ह्याच्या खाली क्लोज करायचं. कशाच्या खाली, जे टॅग लिहून झाले त्याच्या खाली क्लोज करायचा. संपला विषय, सेंटरला येणार. आले का, कसं दिसतंय मस्त हे असं. मग तुम्ही ह्याच्यावरती कोणतेही ऑपरेशन करू शकता, कोणतेही तुम्हाला पाहिजे ते. हे आत्ताच एक सिंपल आहे, आपण काही पण बनवू शकतो ह्याच्यावर. वेबसाईट बनवायची, तर आपल्याला वेबसाईट बनवायची आहे. वेबसाईट ते आपल्याला 15 ते 20 तासाचा ट्युटोरियल जाईल, पण ते जाऊ द्या. पण आपण वेबसाईट बनवायची हे डोक्यात ठेवायचं. आता हे बघा सध्या हे कसं दिसते मस्त. आता आपण ह्याच्या पुढचा टॅग घेणार आता आपण आहोत. ह्याला आपण कमेंट करून ठेवू. ह्याला कमेंट केले. आता कमेंट तुम्ही कसं करायचं, कंट्रोल स्लॅश मारायचा, कंट्रोल स्लॅश की होऊन जाते कमेंट. आणि काढायचं म्हटलं की परत ते आहे तसं सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल स्लॅशच मारायचा. गेलं का, कंट्रोल आणि स्लॅश कमेंट. तर ह्याच्या खालचा आपल्याला टॅग कोणता घ्यायचा आहे, आणि रन केलं की हे सगळं जाणार. गेलं का, आता मी हे जाते म्हणून आपण घालूनच टाकू. आता आपले टॅग कोणते झाले आहेत, 4 ते 5 टॅग झालेत. आता पॅरेग्राफ टॅग घ्यायचो आपण. पॅरेग्राफ, जर आपल्याला एखादा पॅरेग्राफ टॅग म्हणजे काय, आपण ह्याच्यामध्ये काही कितीही काय पण लिहू शकतो. समजा आता माय नेम इज HTML असं आपण कितीही लिहू शकतो, कितीही. कंट्रोल C, कंट्रोल V, कंट्रोल V, कंट्रोल V. आता बघा किती वेळा लिहिलंय. जर तुम्हाला इथं आपल्याला ब्रेक लाईन पाहिजे असेल, जर समजा ही माय नेम इज आहे, ह्याच्या आता 2 नंबर लाईन झाली की ह्याच्या खाली आपल्याला हे पाहिजे, की आपण काय करायचं फक्त माहिती आहे का, फक्त इथं ज्या ब्रेक लाईन पाहिजे त्याचं फक्त BR टॅग टाकायचा. BR टॅग नावाचा BR असा टॅग असतो. BR नावाचा टॅग असतो, फक्त टाकायचा. आता इथं बघा ब्रेक लाईन होईल कुठे झाली का, ब्रेक लाईन लगेच होते. जिथं BR टॅग टाकेल तिथं ब्रेक लाईन होते. चला तर असू द्या, आपण घालून टाकू. आता हे माय नेम इज HTML काय असेल ते थोडंसं फार स्पेलिंग चुकतं, इकडे तिकडं होतं. आता 2 नंबरला आपण घेऊ टॅग आपला
ह्यालाच बोल्ड करायचं आहे आपल्याला, बोल्ड. तर त्याच्यासाठी आपल्याला बी नावाचा टॅग आहे, बी. हे आपल्याला टॅग, हे आपल्याला बोल्ड करायचं आहे. तर आहे कंट्रोल व्ही, बोल्ड. झालं का बोल्ड? बघा बोल्ड होते का? आता हे मी हे टाकल्यामुळे ते तसं आले, पण आता बोल्ड नाही. आता इथं बी टाकतो बघा. आता इथं बी टाकलाय, हे बोल्ड कसं होतंय बघा. झालं का बोल्ड? असा बोल्ड टॅग आहे. बोल्ड टॅग झाल्यानंतर आपल्याला अंडरलाईन आहे. फक्त अंडरलाईन साठी यू टाकायचा. यू टॅग टाकला की मग तुम्ही कुठंही क्लोज करा, कुठंही म्हणजे ज्याला बोल्ड करायचे त्याच्या महाग नंतर कोणत्याही टॅग नंतर करू शकता. स्लॅश यू, हे बोल्ड अंडरलाईन, ह्याला अंडरलाईन आली का अंडरलाईन? असे अंडरलाईन येतात. आता हे इटॅलिक बनवायचं आपल्याला. इटॅलिक म्हणजे काय? सिंपल आय टॅग टाकायचा, इटॅलिक म्हणून होते. आता इथं इटॅलिक, आता मी इथं आता बघा इटॅलिक कसं होते बघा. झाला का इटॅलिक? असं वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही ऑपरेशन करून बघायचं, कंटिन्यू हे करत बसायचं. HTML इतकी तुम्हाला युजफुल आहे की सगळीकडे वापराय. HTML लागणार आहे तुम्हाला सगळीकडे, म्हणजे सगळीकडे. कोणत्याही तुम्हाला कॉलेजमध्ये इम्पॉर्टन्स आहे. HTML खूप महत्त्वाचे आहे. कारण आता आम्ही कॉलेजमध्ये, आम्हाला आता जावामध्ये JSP शिकवतात. JSP मध्ये HTML मधूनच आम्हाला ऑपरेशन आहे सगळं करायला. PHP सोबत पण JSP लागते. सगळीकडे जे HTML लागतेच. HTML खूप इम्पॉर्टंट आहे. HTML खूप इम्पॉर्टंट आहे. लागते म्हणजे ते लागतेच. तेच आपल्या मुलांना काय कळत नाही. चला तर असू द्या. हे टॅग झाले, बी टॅग झाला, यू झाला, आय झाला, पॅरेग्राफ झाला, बॉडी झाला, हेड झाला, टायटल झाला. आता आपण सिंपल आता दुसरा टॅग घेऊ आपण. थांबा. आता आपण घेऊ फॉर्म टॅगचे काय उदाहरण. फॉर्म टॅग म्हणजे नाही का, लॉगिंग फॉर्म ओपन करायला शिकू. आता हे ब्लँक झाले. आता लॉगिंग फॉर्मसाठी आपल्याला लागणारे टॅग कोणते आहेत माहिती आहे का? इनपुट टॅग, इनपुट टॅग. इनपुट म्हणजे काय आपल्याला इनपुट टॅगचा उपयोग काय असतो माहिती आहे का आपल्याला? फक्त इथं आपल्याला चौकोन येतो, चौकोन नाही का, ह्याच्यात आपण टाईप करू शकतो काही टाईप, नंबर, काही टाईप करू शकतो. इनपुट टॅगचा हा यूज आहे. इनपुट टॅगनी हा बॉक्स तयार होतो आपल्याला. त्याच्यामध्ये आपण काही टाईप करू शकतो, काहीही म्हणजे काहीही. नंबर, टेक्स्ट, एलिमेंट, नंबर काही करू शकतो. आणि 2 नंबरला लेबल, ह्याच्यावरती आपण लेबल. जर आपल्याला ह्या टेक्स्ट ह्याच्यात काय टाईप करायचं आहे, म्हणजे नाही का, एखाद्याचं नाव टाईप करायचं आहे, एखाद्याचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, त्यासाठी आपण लेबल यूज करतो. लेबल नावाचा टॅग, लेबल तुम्ही स्मॉलमध्ये पण लिहू शकता, कॅपिटलमध्ये पण लिहू शकता, कोणतेही टॅग. पण सगळ्यात भारी म्हणजे आपण स्मॉलमध्येच लिहायचा, म्हणजे लवकर कळतं. आता आपण इथं समजा एखाद्याचं युजर नेम लिहायचे, तर फक्त इथं आपण लिहायचं इंटर युजर नेम, की ह्याच्यासमोर इंटर युजर नेम. मग लगेच एम्प्लॉयला म्हणजे नाही का, एखाद्याला
तुम्ही समजा वेबसाईट ओपन केली आणि नुसता तुम्हाला बॉक्स दिलाय, हा एवढाच बॉक्स दिलाय आणि तुम्हाला काय टाईप करायचंय तेच माहीत नाही, मग तुम्ही काहीच करणार नाही तिथं. मग त्यासाठी आपण लेबल यूज करतो. की लेबल कशासाठी यूज केलाय की ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त युजरचं नेम टाईप करू शकता. मग समजा आपल्या चॅनलचं नाव काय, मराठी कॉलेज, मराठी कॉलेज, मग असं तुम्ही टाईप करू शकता. ह्याच्या खाली आपण आता ही लेबल इनपुटचा केलाय, कंट्रोल-C, लेबल कॉपी केला. आता इथं कंट्रोल-V केला. आता इथं आपण पासवर्ड टाकू. आता इथं आता बघा, आता हे आपण इथं इंटर लेबल आणि हे केले, हे ह्याच्या पुढं आले, हे खाली आले. हे कशामुळे आले माहिती आहे का, आपण इथं आता पासवर्डचं स्पेलिंग, एकच मिनटं, हां आता झालं, एक ओनली 1 मिनिट. आता हे तुम्हाला असं दिसेल. हे कशामुळे आले माहिती आहे का, जे आपण जे टाईप करतो ना हाय तसं ते येतं HTML पेजला. त्यासाठी तुम्हाला इथं BR टॅग वापरायचा. कुठं, इनपुट नंतर BR टॅग वापरायचा. जर एकदा BR दिला तर थोडा स्पेस पडतो बघा, एवढा स्पेस पडला, हे डायरेक्ट खाली आलंय पण चिटकून आलं. जर अजून खाली घ्यायचं असेल तर अजून तुम्ही एकदा BR टॅग यूज करू शकता. मग आता स्पेस बघा, ह्याच्यामध्ये स्पेस पडला का, आता हे तुम्हाला मस्त दिसतंय बघा. आता कसं भारी दिसायला लागलं. आता इथं तुम्ही युजरचं नेम टाईप करू शकता बघा, मराठी कॉलेज. इथं तुम्ही पासवर्ड काय देऊ शकता, 1 2 3 4 5 6 असं काही पण देऊ शकता. असं तुम्हाला समजतं युजरला की इंटर युजर नेम म्हणजे इथं नेम युजर करायचं, इथं पासवर्ड यूज करायचा आहे, असं संपूर्ण समजून जातं. तर आता आपण ह्याच्यानंतर घेणार आहे ह्या इनपुट बॉक्सचे टाईप. इनपुट बॉक्सचे टाईप, इनपुट बॉक्सचे टाईप एवढे महत्त्वाचे आहेत, एवढे महत्त्वाचे आहेत ना, ते तुम्हाला लागतात म्हणजे लागतातच. इनपुट बॉक्सचे टाईप हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. इनपुट बॉक्सचे टाईप घेणार आहोत. आता हा आपण युजर नेम घेतला, ह्याच्यामध्येच आपण टाईप घेऊया. चला तुम्हाला फक्त सिम्पल हे दाखवतो, काय त्याला म्हणतात इनपुट बॉक्स. आता हे मी काढून टाकतो कारण हे आपल्याला ॲटोमॅटिकच येते, त्यासाठी काही ह्याचा म्हणजे उपयोग नाही. पण आपल्याला जेव्हा दुसऱ्या ह्याच्यात हे करायचे ना, काय त्याला म्हणते VS कोडमध्ये, तेव्हा ते आपल्याला टाकायला लागणार म्हणजे लागणारच. तरी हे रन होणार बघा, हे रन होणार. आता सुरुवात झाली आपली ओरिजिनल HTML ला, कळलं का. हे तुमचे सिंपल टॅग आहेत, हे सगळे टॅग आपल्याला यूज करायला लागतात. आता हे सिंपल टॅग आहे, सिंपल. मग आता हे इम्पॉर्टंट टॅग आहेत, हे सगळीकडे यूज करायला लागतात. जेव्हा आपल्याला वेबसाईट बनवायची तेव्हा हे लेबल टॅग, इनपुट बॉक्स सगळे टॅग लागतात म्हणजे लागतातच. आता समजा आता मी तुम्हाला सगळे वेगवेगळे प्रकारचे आता सुरुवातीला हे करून घेतो. आता आपण इथं टाईप काय लिहिणार आहे बघा. आता हे आहे युजर नेम. युजर नेम आता आपण कशामध्ये लिहितो, तुम्हाला पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की स्ट्रिंग आणि नंबर म्हणजे काय. स्ट्रिंग आणि नंबर म्हणजे काय, ABCD म्हणजे नाही का A to Z, जेवढी कॅपिटल स्मॉल अक्षर असतात त्यांना स्ट्रिंग म्हणतात, आहे का. त्यांच्यापासून होणारी तयार नावं. नंबर नाही म्हणजे नाही का स्ट्रिंग म्हणजे काय व्हायचं, स्ट्रिंग म्हणजे काय, A, B, C, D अप टू Z अप टू Z पर्यंत. कंट्रोल-C, ह्याला स्ट्रिंग म्हणतात. ह्याला कमेंट करून टाकतो, 1 मिनिट.
हो का, हे आहे ना स्ट्रिंग म्हणजे काय, ABCD स्मॉल असू द्या नाहीतर कॅपिटल असू द्या, कोणतंही चालतंय, स्मॉल असू द्या किंवा कॅपिटल्स दोन्ही चालतंय, त्याला स्ट्रिंग असे म्हणतात. त्याच्यापासून होणारी तयार नावे नाही का, नावे म्हणजे काय, समजा आता फॉर एक्झाम्पल मराठी मराठी नाव हे स्ट्रिंग पासून तयार होते. ह्यात नाही नंबर नाही ना काहीच नाही, म्हणजे नाही का कोलन नाही, काय नाही, त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग. हे मराठी, ह्याच्यापासून हे नाव तयार झालं त्याला मराठी, ह्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. आणि नंबर म्हणजे इंटिजर, नंबर किंवा इंटिजर हे आपलं काय असतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. Ctrl+C, Ctrl+V. ह्याला स्ट्रिंग म्हणतात, आणि ह्याला नंबर. हे लय महत्वाचं आहे. जेव्हा आपण HTML मध्ये टेक्स्ट नावाचा टाईप घेऊ, इनपुट बॉक्सचा टेक्स्ट नावाचा टाईप घेऊ, तेव्हा फक्त आपल्याला नंबर पण टाईप होणार आणि स्ट्रिंग पण टाईप होणार. पण जेव्हा आपण इनपुट बॉक्समध्ये बघा, जेव्हा आपण इनपुट बॉक्समध्ये नंबर नावाचा टाईप घेऊ, तेव्हा फक्त नंबरच टाईप होणार, टेक्स्ट टाईप होणार नाही. हे नीट समजून घ्या. जेव्हा आपण इनपुटमध्ये टेक्स्ट नावाचा टाईप घेऊ, तेव्हा आपण फक्त कॅरेक्टर म्हणजे कॅर आणि नंबर दोन्ही टाईप करू शकतो. टेक्स्टमध्ये आपण टाईप घेतला ना टेक्स्ट नावाचा, तर त्यामध्ये कॅर आणि नंबर हे दोन्ही टाईप करू शकणार आहेत. पण जेव्हा आपण नंबर घेईन ना, नंबर नावाचा, तेव्हा फक्त आपण ओनली 1 नंबरच टाईप करू शकतो. चला तर करूया प्रॅक्टिकल. असे मला माहीत असणारे 10 ते 15 टॅग घेणार आहे. तुम्ही ते टॅग एका वहीत लिहून घ्या, नाहीतर काही पण करा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आता हे HTML कोण शिकते, 8वी 9वी 10वीचे मुलं शिकतात आता. तर आपण तर आता आपलं हे कशाचं आहे, हे डिग्रीवाल्यांसाठी, म्हणजे नाही का HTML सगळीकडेच उपयोगी येते, फक्त ते यूज करता आले पाहिजे. चला तर असू द्या, पहिल्यापासून तुम्हाला सांगतो. आता हे आपण सगळंच घालून टाकूया. आता ब्लँक. आता इथं आपण घेणार आहोत इनपुट बॉक्स. मी पहिल्यांदा हेडिंगमध्ये घेतो. काय शिकवणार आहे, तर आपण इथं शिकवणार आहे इनपुट टॅग. आज आपण शिकणार आहोत इनपुट टॅग. चला तर करूया आता सुरुवात. इनपुट टॅग आपल्याला आता हे सेंटरला घ्यायचं आहे. तर सेंटरला घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं सेंटर नावाचा टॅग ओपन करायचा आहे. सेंटर हा कॉपी करायचा, Ctrl+C इथं टाकायचा, Ctrl+V हा घालून टाकायचा. हा घालून टाकला की आपला टॅग आला सेंटरला. चला तर करूया सुरुवात. सर्वात पहिल्यांदा आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये टेक्स्ट नावाचा टॅग. इनपुटमध्ये टेक्स्ट नावाचा टॅग शिकणार आहोत. आता मी कमेंट मारत राहणार आहे सगळीकडे, म्हणजे नाही का
आता आपण शिकत आहोत H6 घेतो तुमच्यासाठी, H3 घेतो. इनपुट टॅग मध्ये आपण शिकणार आहोत टेक्स्ट कशासाठी यूज करतो. डायरेक्ट आहे ना, मी हे Ctrl+C करतो आणि डायरेक्ट ह्याच्या खालीच क्लोज करतो, म्हणजे कसं दोन्ही पण सेंटर मध्ये येईल. कळलं का? आता हे तर सेंटर मध्ये नाही आला का नाही, तर ह्यासाठी पेन्सिल घ्यायला लागतोय. चला असू द्या, आपण ह्यासाठी पेन्सिल टॅग देऊ सेंटर. काय असतंय हे, काय ॲप्लिकेशनला हे लोड होत नाही, पण आपण आहे ना तिकडच्या ॲप्लिकेशनला, कोणत्या दुसऱ्या ॲप्लिकेशनला VS कोडला ओरिजिनल काय असतोय ना, ओरिजिनल कोड ते आपण टाईप करणार आहोत. कारण सपोर्टिंगला सगळे ॲप चालत नाही. आला का टेक्स्ट करतो. इनपुट टाईप इनपुट TY इनपुट टाईप टेक्स्ट. चला टेक्स्ट करूया सुरुवात. आता आपला कोड इथून चालू होणार आहे ह्याच्या खालून, इनपुट टाईप टेक्स्टच्या खालून. सर्वात पहिल्यांदा आहे 1 नंबरचा टॅग इनपुट टॅग, त्यात आपण टाईप शिकणार आहोत टेक्स्ट नावाचा. करूया सुरुवात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला टॅग लेबल घ्यायचा. लेबल कशासाठी, जर आपल्याला इनपुट टॅग मध्ये काय लिहायचं असेल तर ते आपल्या लेबलने समजतं. म्हणजे नाही का, समजा तुम्हाला एखादं आता सांगितलं कसं की युजर नेमचं नाव लिहायचंय, ते कसं ओळखायचं तेच कळलं नाही, ह्याच्यात काय लिहायचंय बॉक्समध्ये, तर तुम्ही कसं लिहिणार. म्हणजे नाही का, आता बघा, आता आपण इथे इनपुट टाईप लिहिला, इनपुट टॅग लिहिला, एवढंच लिहिलं समजा. आता आपण इथं BR देऊ. BR टॅग काय द्यायचं माहिती आहे का, लाईन ब्रेक करायला 3 BR देऊ, म्हणजे कसं भारी वाटेल, म्हणजे भारी दिसणार आहे ते. स्पेस देऊ खाली. आला का, इथं इनपुट टॅग आला. बघा इथं इनपुट टॅग आला. आता तुम्हाला एखाद्या वेबसाईटवरती दिले की इथं काय टाईप करायचं तेच तुम्हाला कळलं नाही. समजा तुम्हाला इथं काय टाईप करायचं तेच कळलं नाही. इथं पासवर्ड टाईप करायचा आहे का, युजर नेम टाईप करायचा आहे का, डेट लिहायची का, बर्थ डेट लिहायची का, काय ईमेल ID लिहायचा आहे, फाईलचं नाव लिहायचं आहे, मंथ लिहायचं आहे, नंबर लिहायचा आहे, पासवर्ड लिहायचा आहे, रेडिओ बटन लिहायचं आहे, चेक बटन लिहायचं आहे, कॉम्बो बॉक्स लिहायचा आहे, इमेज लिहायचे, काय लिहायचं आहे तेच माहीत नाही. मग ते तुम्ही कसं कळणार तुम्हाला काय लिहायचं आहे ते. चला, तर त्यासाठी आपण वापरणार आहे लेबल. ह्याच्यावरती लेबल नावाचा टॅग ओपन करायचा. लेबल नावाचा टॅग ओपन केला की त्याच्यामध्ये लिहायचं इंटर फुल